मित्रांनो तुम्हाला सांगतो मिरच्या काल रविवारी आणलेल्या आणि आज मंगळवारी भाजायचा चालू आहे मसाला. तर तुम्हाला जर मसाला भाजा येत नसला तर तुम्हाला मी थोडक्यात मसाला सांगतो कसा भाजायचा. पहिल्यांदा काय भाजायचं, मिरच्या भाजायच्या का कांदा भाजायचा का लसूण भाजायचा का हरभरा भाजायचं आणि चटणीत काय काय घालते ते हे मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मित्रांनो खारका भाजून घ्यायचा. बरोबर आहे का? हां, तर मित्रांनो परत बडीशेप भाजायची. सांगी बाय काय काय भाजायचं काय नाही. खारका आयला खारका नसते ते वाटतं चटणीत. विषय काय झाला माहिती आहे का मित्रांनो, माझ्या लक्षात काय आलं की आमचे मित्र सोमनाथ वाघमारे बारामतीचे, पांडुरंग वाघमारे यांचे सख्खे बंधू थोरले यांच्या मिसेस म्हणाल्या त्यांचा मसाला भाजताना की ते खारका आपण मसाल्यात मिक्स करतोय ते चुकून म्हणल्या होत्या. मग ती त्यांची माहिती तुम्हाला सांगतो मला आवडली आणि मग आता माझ्या लक्षात तसं झालं. पण ही माहिती चुकीची आहे बरं का. खारका नसते त्या. तुम्हाला सांगतो ह्याच्यात काय काय भाजले मला सांगाय. खोबरं हळकुंड आणि छत्री. छत्री कशाला होय काय? छत्री कशाला? छत्री कशाला आहे? मिरच्या भाजल्या. हळकुंड म्हणजे पिवळ्या हळद. खाऊची पानं. खाऊची पानं म्हणजे हे आपण हा 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 अरे देवा. तर इकडे लागलाय दाद्या सायकल खेळायला. ऊन तर मुलुकभर पडले. हा तर इकडं मिरच्या भाजलेल्या मिरच्या ना. हा हां, तर मित्रांनो मिरच्या भाजल्या नाहीत अजून. मित्रांनो मिरच्या भाजायच्या आता. तर इकडं काय बारीक सारीक जी मसाला आहे इकडं भाजून घेतलाय सगळा. तर एखाद दिवशी तुम्हाला सांगतो स्पेशल व्हिडिओ बनवतो की जर तुमच्या कमेंट आल्या तर बरं का. आमच्या इकडे एक्सपर्ट आहे सगळ्यात मसाला भाजायसाठी. काय मेथी मोहरी अजून बरंच काय ह्याच्यात तुम्हाला सांगतो या मसाल्यात ॲड करायचं असते. आणि गावाकडं कसं असतंय मित्रांनो एकदम सगळा हाय असा मसाला मिळतो. मग या मुंबईसारख्या ठिकाणी काय कधी मोहरी मिळते, कधी ती मोहरीची पावडर मिळते, कधी काय.
काय मोहरी तेल करायला. मोहरी तेल करायला हा. तर काय काय आणलं? टाक सगळं. सगळं आणले. मिरच्या 2.5 किलो मिरच्या आणलेल्या मित्रांनो. इथं सध्या तर ह्या किलोभर तर इथं मला सध्या दिसते. ही किलोभर मिरच्या किती आहे सगळ्या आणलेल्या? कसं काय काय केलं ही? हा ठेवल्या त्या बांगडीचा कलर लाल नाही बाबा, सोनेरी मिरच्या कलर लाल आहे. काढली का मिरच्या? बघून दिलं. शिकाय भाजले असलं तेवढे मिरच्या द्या. हा ही धन कुठलं पिवळं पिवळं झालेलं सगळं. आणि ही मेथ्या, ही लवंगा, आणि ही काय गुलगुल असलं मिरायचं, दालचीन. मित्रांनो तुम्हाला सांगतो आता इथनं पुढं रोज एक एक तुम्हाला सांगतो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. काय पण खोळ असले सर काय वरण टाक ना, गोळा करते. शिल्ले म्हणजे मिक्स मसाला हे दुकानदार अशांना तुम्हाला सांगतो, मला तर असं वाटतं त्यांना एक 2-4 वर्षाचा कोर्स करावा लागत असेल दुकान टाकायच्या आधी. काय म्हणून त्यांच्या असं एखादा माणूस गेला शेतकरी, त्यांच्या शेतकरी देण्यात राहत नाही काय करायचं काय नाही. जसं की मेडिकलवाल्यांचा जे काय कोर्स होतोय, डॉक्टरनं गोळ्या लिहून दिल्या की लगेच पाहिजे ती गोळ्या लगेच देते ते. काढून मसाला आता मला कवन लावून देत. काढून बिडून घेत नसते ते. पहिला काळ गेला आता. ए होय का काढून घेते ती का? तुला वाटतंय काढून घेत असतील? काय थोडंफार घेत असतील काढून, कसं होतंय बघायला. नसते घेत नसते ती. टेस्ट बघायला घेत असतील. हो तसं मग आता ती एखाद्या जर त्यांच्या गिरायकांना जर दाखवायचं असला बाबा आमचा मसाला कसा होतोय काय होतोय, तर ती घेणार की तसं थोडं सॅम्पल घेत असेल दाखवायला. दुर्लीत आमची ती बाई ती काढत होती ना, ती रोजगारी बाई होती, पण तिला ती अशी होती गरीब बाय म्हातारे म्हणून पळी पळी दे इकडं मसाला काढली आहे. माझ्या म्हाताऱ्याचं बाबा एवढ्या मसाल्याला कांदा वेगळं नाही, 2000 रुपये कशाला गेलं एवढं? कांदा पुन्हा सगळा मसाला. अहो मित्रांनो कांदा तर तुम्हाला सांगतो रुपयाने किलो झालेला. रुपयाला किलो कांदा झालाय सोलापूर मार्केटला. पण विषय कसा आहे, सोलापूर मार्केटला रुपयाने किलो कांदा झालाय. पण जे आता मंडईला जर जी बसून निघते ते त्यांना कमीत कमी 20 रुपयानं 25 रुपयानं तर कांदा असेल. मिरच्या 2.5 किलो 210 रुपयाला किलो मिरची आणली आहे. 240 रुपयाला किलो मिरची आणली आहे मित्रांनो. तर अशा मिरच्या 2.5 किलो आणल्या त्या. आणि ही बाकीचा जे बाजार काय आहे ते मला काय माहीत नाही केवढ्याला आणलाय, कसं आणलंय काय नाही.